या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजचा आपला विषय वरवर पाहता कदाचित भूगोलाच्या पुस्तकातल्या एखाद्या प्रकरणासारखा पण तसं नाहीये. म्हणजे तो एका अत्यंत अद्भुत आणि रोमांचक प्रवासाचा भाग आहे. आपण महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यानाच्या माहितीच्या खजिन्यात डोकावणार आहोत. ही चर्चा केवळ ही उद्याने नकाशावर कुठे आहेत किंवा त्याची नाव काय आहेत एवढ्यापुरती मर्यादित नाहीये. त्यामागील रंजक कथा, त्यांचा ऐतिहासिक वारसा आणि ही जंगले अजूनही कशी टिकून आहेत हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान. प्रवासाची सुरुवात आपण महाराष्ट्रातील सर्वात जुन्या राष्ट्रीय उद्यानापासून करूया. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे असलेल्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानात, ज्याची स्थापना 1955 मध्ये झाली. हे राज्याचे पहिले राष्ट्रीय उद्यान. ताडोबा हे नाव कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेले नाही, तर येथील जे स्थानिक आदिवासी आहेत त्यांचे एक दैवत आहे तरू किंवा ताडोबा. या दैवतावरून या जंगलाला हे नाव पडलं. या उद्यानाच्या मधून अंधारी नावाची नदी वाहते, म्हणून याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असेही म्हटलं. येथे वाघांसोबतच आशिया खंडातील एक अत्यंत उत्तम मगर पालन केंद्र देखील आहे. याच उद्यानात सांबर लोटन नावाची एक विशिष्ट जागा आहे. सांबरे जिथे चिखलात लोळतात, ती जागा उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी प्राणी तिथे लोळतात, ज्यामुळे तिथे एक विशिष्ट भौगोलिक रूप तयार झाले आहे. दुसरं बघा, पेंच राष्ट्रीय उद्यान. नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर बसलेलं पेंच, ज्याला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असेही म्हणतात. 1983 मध्ये याची स्थापना झाली. सर रुडियार्ड किपलिंग यांच्या द जंगल बुक मधील मोगलीच्या कथेचे हे अरण्य प्रेरणास्थान ठरले होते. पेंच नदी या राष्ट्रीय उद्यानाच्या मधून वाहते आणि तिथे 2 मुख्य भाग करते. याच पेंच नदीवर तोटलाडोह नावाचे धरण आहे. उद्यानाच्या आत सिल्लारी या ठिकाणी गोंड आदिवासींची वस्ती आहे. मानव आणि निसर्ग एकमेकांचे रक्षण करत हजारो वर्ष कसे एकत्र राहू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. तिसरं बघा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. विदर्भातीलच गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, ज्याची स्थापना साधारण 1975च्या आसपास झाली. हे जंगल मोठ्या प्राण्यांपेक्षा पक्ष्यांसाठी जास्त ओळखलं जातं. येथे डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या एकूण पक्ष्यांच्या प्रजातीपैकी सुमारे 60% प्रजाती केवळ याच एका ठिकाणी पाहायला मिळतात. याचे मुख्य कारण तिथला नवेगाव तलाव, जो 11 चौरस किलोमीटरावर पसरलेला आहे. याच उद्यानात एक पहाड आहे ज्याला मोरणा असे सुंदर नाव आहे. श्रावण महिन्यात तिथे शेकडो मोर एकत्र नाचतात. 4 नंबरचा आहे गुगामाल राष्ट्रीय उद्यान. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी भागात असलेला गुगामाल राष्ट्रीय उद्यान 1974 मध्ये स्थापन झाले. हे सातपुड्याच्या गाविलगड रंगामध्ये वसलेले आहेत. हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य भाग म्हणजेच कोर एरिया आहे. कोर एरिया म्हणजे जिथे मानवी हस्तक्षेप पूर्णपणे निषेध असतो. 1990च्या दशकात येथील गाडगा आणि डोलार या नद्यांमध्ये मगरी सोडण्यात आल्या होत्या. सिंदकुंड आणि हत्तीकुंड या ठिकाणी मगरीचे यशस्वी संवर्धन करण्यात आले. 5 नंबरचा आहे बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. 1959 मध्ये स्थापन झालेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पूर्वी याला बोरिवली राष्ट्रीय उद्यान म्हटलं जायचं. हे मुंबईच्या अगदी मध्यभागी आहे. या घनदाट जंगलाच्या मध्यभागी सुमारे 2000 वर्ष जुना ऐतिहासिक कान्हेरी लेण्या आहेत. म्हणजे मुंबई शहर येण्यापासून तिथे मानवी वावर होता. येथे तुळशी आणि विहार तलाव आहेत जे मुंबईला पाणी पुरवठा करतात. लहान मुलांसाठी वनराणी ही मिनी ट्रेन देखील तिथे आहे. आणि 6 नंबरचे बघा, चांदोली राष्ट्रीय उद्यान. हे 2004 मध्ये स्थापन झालेलं महाराष्ट्रातील सर्वात नवीन उद्यान आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्याच्या सीमेवर पसरलेलं आहे. या उद्यानाला युनेस्को जागतिक वारसा स्थळ चा दर्जा प्राप्त झालेला आहे. येथे वसंतसागर जलाशय आहेत, तसेच ऐतिहासिक पवनगड आणि प्रचितगड सारखे किल्ले आहेत. या जंगलाला फुलपाखरांचा स्वर्ग असेही म्हटलं जातं, कारण इथे अनेक दुर्मिळ
प्रजाती आढळतात. निष्कर्ष, ही उद्याने केवळ स्पर्धा परीक्षेचा प्रश्न नसून आपल्या अस्तित्वासाठी अत्यंत गरजेची आहेत. ही आपल्या राज्याची पर्यावरणीय फुफ्फुसे आहेत. ही राष्ट्रीय उद्याने केवळ निसर्गाने संरक्षण करत नाहीत, तर मानवाच्या आणि निसर्गाच्या हजारो वर्षाच्या सहजीवनाचा ऐतिहासिक जपणारी जिवंत संग्रहालय आहेत.